जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही संमेलन पोहोचेल हे बघावं. 24 तारीख म्हणजे आलीच आहे, आज 15 तारीख आहे. त्यामुळे पुढच्या 5-6 दिवसात या सर्व या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. आपल्याला दीड आणि आमचे 6 कामगार असतात ते उचलायला, त्यामुळे 1.5 टन सेट उचलून वर नेणं प्लस 8 ते 10 सामानाच्या पेट्या ज्यामध्ये लाईट्स असतात, कपडे असतात, हे म्हणजे आम्ही नाटकाचा प्रयोग तिथे करायचं म्हटलं तरी खूप जीवावर उदाहरण करावं लागतं. त्यामुळे आम्ही सुरेश भट सभागृहात प्रयोग न होण्याचं कारण ते आहे. त्याला एक बाहेरून लिफ्ट लावली ना, लगेच लिफ्ट, तर ते होऊ शकतं. पण ते आता आहे ते देशपांडे सभागृह दुरुस्त होत नाही, तर लिफ्ट कशी लागणार त्याला, असा एक प्रश्न येतो. हास्य चित्र बघतो मी. तुम्ही अध्यक्षपदावर आहात. नागपूरच्या नाट्यकर्मींकडनं मला खूप महत्त्वाचे आणि फार गंभीर प्रश्न विचारायचे. अजून अनेक नाट्यकर्मींना मिळालेले नाही आहेत आणि तुमच्याकडे बराच पत्रव्यवहार झालेला आहे त्यांचा. चौकशी करतोय असेच उत्तर त्यांना येतात. एकाने दुकान केली, कर्जबाजारी झालेली आहे. 100व्या नाट्य महोत्सवामध्ये आता पारदर्शिता राहणार का, हा माझा एक प्रश्न आहे. दुसरा आहे नोंदणी, मतदार नोंदणी. तुम्हाला का जबाबदारी देत नाही, असं इथल्या नाट्यकर्मींचा प्रश्न आहे. कारण सदस्य नोंदणीमध्ये खूप मोठा घोटाळा होता, त्यांचे फॉर्मच एक्सेप्ट केले जात नाही. मेंबरशिप बंद करून ठेवलेली आहे असा त्यांचा आरोप आहे. तिसरा हे आहे की हे नाट्यकर्मी आंदोलनाचं पवित्र घेणार आहे. तुमच्या नाट्य महोत्सवाच्या समोर आता हे जे नाट्यकर्मी आहे आंदोलन करणार आहे, तुम्ही या ठिकाणी कसे? तर ही घटना तुम्ही मला आत्ताच सांगितली. म्हणजे बघण्याच्या आधी मी आत्ता ऐकली पहिल्यांदा. तुमचा पहिला जो मुद्दा होता, आमचा जो नियामक सभाची आत्ता परवा सभा झाली, त्या सभेमध्ये हा मुद्दा आला होता. मला इथून नागपूरमधूनच पत्र आलं होतं. त्या नियामक सभेवर आपल्या नागपूरची जी शाखा आहे, त्या नागपूरच्या शाखेला आम्ही पत्र पाठवलेलं आहे लेखी, की आम्हाला हे मुद्द्यांवर आम्हाला स्पष्टीकरण गरजेचं आहे. कसं आहे, माझ्यावर कोणी आरोप केला तर मला उत्तर द्यायची संधी मिळायला पाहिजे, बरोबर की नाही. तर आता तो जो आरोप केलेला आहे त्या आरोपावर उत्तर देण्यासाठी नागपूर शाखेचे जे सदस्य आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांना आपण ऑफिशियली पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला ह्या एक मुद्द्यावर तुमचं स्पष्टीकरण पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे त्याच्यावर आम्हाला स्पष्टीकरण लेखी. कसं आहे की असं उठून कोणी कोणाबद्दल काही बोलू शकतं. आपल्याला लेखी असेल ना, जसं आपल्याला लेखी पत्र आलं आहे तसं लेखी आम्हाला उत्तर पण पाहिजे. मध्यवर्ती हा जो काही गोंधळ आहे किंवा हे जे काही चूक झाली असेल ते मिटवणं किंवा स्वच्छता करणं हे काम मध्यवर्तीचं आहे. म्हणजे मी नाही म्हणत नाही आहे, पण दोन्ही बाजू न ऐकता केवळ एक बाजू म्हणते म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करायची असं होणार नाही. परवा नियामकच्या सभेत कार्यकारिणीच्या सभेत याच्यावर सखोल चर्चा झाली, 1 तासभर चर्चा झाली. आणि त्यानंतर असं ठरलं की जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक आरोपाला इकडच्या शाखेने उत्तर देणं बंधनकारक आहे आणि ते उत्तर पुढच्या 15 ते 20 दिवसात मिळणं गरजेचं आहे. सभासद नोंदणीविषयी हा माझ्यासाठी आता या क्षणाला नवीन विषय आहे माझ्यासाठी. तर मी गडेकर आणि सलीमजींना दोघांची बोलून घेतो. निवडणुकीत 350 मतांचा फरक होता. ते गडचिरोली, झाडीपट्टी, बसेस भरून आलेले इथले जे नाट्यकर्मी आहेत त्यांचा हाच आक्षेप आहे की त्यांचे जे सभासद झालेले त्यांना बरोबर ट्रक भरून आणतात, कार भरून आणतात आणि ही निवडणूक पारदर्शक होत नाही. इतक्या वर्षापासून एकच बॉडी बसलेली आहे नागपूरमध्ये. दुसऱ्यांना जे प्रामाणिक नाट्यकर्मी म्हणतात की आम्हाला मिळत नाही सभासद, आमच्या त्यांचे ते हरले असते जर हे 350 जर मतदार त्यांनी आणले नसते वेळेवर, असा त्यांचा आरोप. पण ते 350 मतदार आहेत की नाही? आहेत, पण ह्यांचे नाही आहेत ना. त्यांचे जे प्रस्थापित आहे, जे पूर्वीपासून बसलेले, ज्यांनी मतदार नोंदणी केली आणि ह्या सभासदांची नोंदणी होत नाहीये. फॉर्म ऐका 2 गोष्टी वेगळ्या आहेत. 2 गोष्टी म्हणजे हा फारच वेगळा विषय चाललेला आहे. नाही ऐका ना, हा संमेलनाचा विषय चाललेला आहे. त्या संमेलनाच्या मध्ये वेगळा काही विषय आलेला आहे. हरकत नाही, मी त्या विचारतो, बोलूया आपण त्याच्यावर, तो काही प्रश्न नाही आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे, जे मतदार आले होते ते मतदार खरंच होते का नव्हते? त्यांचं म्हणणे होते. हां, नाही होते.
आता तुमचं म्हणणं आहे की नवीन मतदारांची नोंदणी बंद केलेली आहे. दोन वेगळे विषय आहेत. आपण एक पहिला मतदार जे आले होते, ज्यांनी मतदान केलं ते मतदार होते असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरं आहे की खोटं आहे हे तुम्हालाही माहीत नाही आहे, मलाही माहीत नाही आहे. पण ॲज ऑफ नाव ते मतदार होते म्हणून त्यांनी मतदान केलं. दुसरा जो मुद्दा आहे की सदस्य नोंदणी बंद केलेली आहे, ती का बंद केलेली आहे ह्याचं मी आत्ता तुम्ही सांगितलं तर मला कळलं ना. सदस्य नोंदणी बंद केली आहे, मला कुठे माहिती आहे? मला आत्ता कळलं ते नोंदणी बंद. हो, पण आमचं बोलणं हा विषयच झाला नाही ना सदस्य नोंदणी. अरे माहिती पण मला कुठं माहिती आहे? मला आत्ता तुम्ही आत्ता अध्यक्ष महोदय, माझा तिसरा शेवटचा प्रश्न आहे, हाही महत्त्वाचा आहे की आता झाडीपट्टी ह्याच्यामध्ये जर कोणा एखाद्या नाट्यकर्मीचा एकच प्रयोग सिलेक्ट झाला, त्याचे 15 प्रयोग झाले, त्याचे 15 लाख रुपये खाजगी अकाउंटमध्ये गेले पाहिजे की निर्माता किंवा कलाकारांच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं होतं झाडीपट्टीच्या? नाही, आता मी तुम्हाला सांगू का की 11 संमेलनं झाली, बरोबर? हे आता 11 आहेत, हे 10वं आहे. कुठल्या परिषदेच्या शाखेने कुठला कार्यक्रम घ्यावा ह्याच्यात मध्यवर्ती डोकं घालत नाही. नंबर 1. कारण तुमच्या इथे आता समजा इथे झाडेपट्टी पण आहे, इथे अजून गोष्टी आहेत. मराठवाड्यात काही वेगळा प्रकार असतो, कोकणात काही वेगळा प्रकार असतो. मध्यवर्तीला प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचं काय आहे हे आपल्याला माहीत नसतं मध्यवर्तीला. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडला झाली, पुण्याला झालं, तुमच्या अहिल्यानगरला झालं, त्या शाखेने तो निर्णय घ्यायचा असतो की कुठला कार्यक्रम आपल्याला व्हायला पाहिजे. आता तुमचा जो झाडेपट्टीचा जो विषय आहे, त्या झाडेपट्टीच्या विषयाच्या बाबतीत मला असं वाटतं की मध्यवर्तीने जे काही पैसे ट्रान्सफर केलेले आहेत ते शाखेला ट्रान्सफर केलेले आहेत, वैयक्तिक अकाउंटला ट्रान्सफर केलेले नाहीत. त्यांचा असा आरोप आहे इथल्या नाट्यकर्त्यांचा, वैयक्तिक अकाउंटला गेलेले आहेत. मी आता अध्यक्ष म्हणून सांगते ना तुम्हाला, पण मी अध्यक्ष म्हणून सांगते की ते पैसे आपण वैयक्तिक अकाउंटला देऊच शकत नाही. म्हणजे तुमच्या घटनेप्रमाणे आम्ही कोणालाही वैयक्तिक अकाउंटला पैसे देऊ शकत नाही. आम्हाला शाखेलाच पैसे द्यावे लागतात आणि शाखेला पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मग पुढे ते समजा ह्यांचं नाटक असेल, तुमचं नाटक असेल, त्या नाटकाला तिथे तसे पैसे दिले जातात. वैयक्तिक अकाउंटला कुठलेही पैसे गेले नाहीत. 100%. मी आंदोलनकर्त्या सर्व माझ्या कलावंतांना विनंती करेन की आनंदाचा क्षण आहे, आंदोलन करू नका. कारण तुम्ही आमचे मी पण कलाकार आहे, तुम्ही पण कलाकार आहे. डेफिनेटली आत्ता मला तुम्ही जो विषय सांगितलेला आहे की काय नोंदणी स्थगित केलेली आहे किंवा बंद केलेली आहे, त्याच्यावर मी दोघांशी बोलीन आणि आपण मार्ग काढू की अगदी सोपं आहे. वेळ लागेल पण मार्ग तर निघेल ना. आता मला तर 1.5 वर्षच झाले येऊन, इतक्या विविध 60 लोक आहेत हँडल करायला. काय झालं, मध्ये विधानसभा आली, हो, नंतर कसं आहे थिएटरची अवेलेबिलिटी पण पाहिजे ना. आत्तासुद्धा तुम्ही बघाल तर आपल्याला सलग थिएटर नाही मिळाले. 25 तारखेची सकाळची 2 सत्र नाही मिळाले ना, संध्याकाळचे 2 सत्र. 25 तारखेची संध्याकाळची 2 सत्र मिळाले नाही आहेत आपल्याला, म्हणून ते स्प्लिटमध्ये करायला लागतं. मग निदान 24, 26, 27 असं तरी एक सलग मिळायला पाहिजे ना. म्हणजे कोणी VIP येतात किंवा रसिक प्रेक्षक येतात, त्यांना ते माहिती असायला पाहिजे ना. आता सारखं 24 तारखेला या, 28 तारखेला या असं नको. त्यामुळे ते 2दा हलवायला लागले, बाकी काही नाही. आणि मागच्या वेळी तर इथे तो गोंधळ झाला, त्यामुळे त्यावेळी ते आपल्या पुढे टाकलं. दिंडी असते आपली. मी सांगतो साहेबांना, मी स्वतः CPशी बोललो, दिंडी होती. आम्हाला काय 1 महिन्यानंतर करायचं काय 1 महिना आधी करायचं, पण परिस्थिती बरोबर आहे. CP म्हणाले की तुमची दिंडी आणि ते सगळं काही ज्या भागातून जाणार आहे ते योग्य नाही, पोस्टपोन करू शकता का? आम्ही मध्यवर्षी बोललो, त्यामुळे ठीक आहे 1 महिन्यानंतर करू. आणि पुन्हा सांगतो, आजचा विषय आपला संमेलनची माहिती आणि सगळं करायचं, हा जोडून आपल्याला संमेलन सक्सेसफुल तुमची मदत पाहिजे. प्रशांत हाताला लागलं तर विचार असं झालं ते. एक खरं सांगू का की परिषदेचं काम काय आहे, म्हणजे एक कलाकार म्हणून मला असं वाटतं, कारण मी सुद्धा 76 ते 92 स्ट्रगल पिरियडच केला आहे माझा. परिषदेचं काम काय आहे, रंगभूमीसाठी
किंवा कुठल्याही आपल्या व्यावसायिक रंगभूमी म्हणा किंवा सिरियल म्हणा किंवा चित्रपट म्हणा, याच्यासाठी कलाकार शोधणे, त्या कलाकारांना ग्रूम करणे, त्यांना संधी देणे, हे परिषदेचं काम आहे. हे परिषदेचं काम आहे. म्हणजे माझं नेहमी तेच म्हणणं आहे की तुमच्या संमेलनामध्ये जास्तीत जास्त उभरत्या कलाकारांना तुम्ही जेवढी संधी द्याल तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे. आता तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आहात, पत्रकार मित्रमंडळी आहात. पहिल्या दिवशी तुम्ही लिहिलेला लेख आणि आज तुम्ही लिहित असलेला लेख ह्याच्यात फरक आहे की नाही? कॉन्फिडन्स वाढतो ना. मग हा कॉन्फिडन्स देण्याचं काम परिषदेचं आहे. माझं शिकायला गेलो एका लग्नाची पुढची गोष्ट, भरत जाधवचं नाटक, हे कधीही होऊ शकतं ना. हे अरे होतं. आता मग तुम्ही आधी देशपांडे हॉल दुरुस्त करून घ्या. समीर पंडित माझा इकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे, इकडचा मॅनेजर माझा समीर पंडित आहे. समीर पंडितला विचार, मी आत्ता फोनमध्ये दाखवतो की समीर पंडितला मी किती वेळा सांगितलं, अरे देशपांडे हॉल झाला का दुरुस्त? 46 डिग्रीमध्ये इथे कुठेतरी बोर्ड आहे बघ, किती डिग्री हे असतं उष्णता काय केले. 46 डिग्रीमध्ये मी दुपारी 1 आणि 5 वाजता प्रयोग केलेला माणूस आहे मी. देशपांडे सभागृह राजकारणाचा बळी पडलेला आहे, त्यामुळे त्याचा विकास म्हणजे संत गतीने होत आहे. सभागृह चालायला हवं म्हणून देशपांडे सभागृहाचा थोडासा विकास. पण सुरेश भटमध्ये आम्ही नाही करू शकत प्रयोग. प्रॉब्लेम तो आहे. म्हणजे काय राजकारण हा विषय माझा नाही आहे. मी कलाकार आहे, मी राजकारण हा माझा विषय नाही आहे. सुरेश भट चालावं म्हणून देशपांडे बंद पाडलं हे मला तरी पटत नाही आहे. हे मला पटत नाही. संत म्हणजे ह्याच्यापेक्षा संत होऊ शकतो. त्यांनाही विनंती आहे की हे नाट्य संमेलन आहे, तुमचं आमचं आहे. ह्या ज्या काही बारीक समस्या आहेत, या बारीक समस्यांवर आपण बसून तोडगा काढू शकतो. आणि आपली कम्युनिटी खूप छोटी आहे, कलावंतांची खूप लहान होतं आपण, कमी लोक. त्यामुळे एकमेकांना घट्ट धरून राहायला पाहिजे सगळ्या कलावंतांनी. मग भले तो प्रायोगिकचा असेल, व्यावसायिकचा असेल, अभिनय दोन्हीकडे करावा लागतो. प्रायोगिकला पण डायलॉग बोलायला लागतात, प्रायोगिकला पण अभिनय करायला लागतात, व्यावसायिकला पण अभिनय करायला लागतो. त्यामुळे आपली कम्युनिटी, कलावंतांची कम्युनिटी खूप लहान आहे. त्यामुळे आपण एकमेकांना धरून असायला हवं. चुका होतात, 5 बोटं सारखी नाही आहेत, 5 बोटं सारखी नाहीत. चुका होतात, त्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. दुरुस्त करण्याची इच्छा आहे. अध्यक्ष म्हणून माझी इच्छा आहे की दुरुस्त होऊ शकतात ज्या गोष्टी, त्याच्यावर आंदोलन वगैरे करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. ज्या गोष्टी शांतपणे सामोपचाराने बोलून, गप्पा मारून, हसत खेळत, काय माझं असं नेहमीच म्हणणं असतं की नेहमी जगताना ना पान उलटून जगावं. पान उलटून जगलं ना इतकं आनंदाने जगता येतं. म्हणजे आज तुम्ही माझ्याशी काय समजा भांडून बोलला, तर हे मी डोक्यात ठेवायचं नाही आहे. पान उलटून तुम्ही माझ्याशी उद्यापर्यंत भेटल्या, नमस्कार कशात, आपण एकत्र चहा पिण्याची ताकद पाहिजे. कारण मुळातच आम्ही छोटे आहोत, खूप कमी कलावंत आहेत. किती 40 नाटकं 40 नाटकं येतात, 50 नाटकं येतात वर्षभरात मुंबईमध्ये. 50 गुणिले 25 किंवा 50 गुणिले 20 किती झाले? एवढीच माणसं आहेत. मग त्यात आपण भांडायचं. मग आपण एकमेकाला धरून राहायला पाहिजे. चुका होतात, कोणतरी बरं सगळेजण एकाच अपब्रिंगिंगचे नसतात, वेगवेगळ्या ठिकाणून आलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे मित्र असतात. त्यामुळे त्यांची वागण्याची, बोलण्याची सगळी पद्धत वेगवेगळी असते. समजून उमजून. आता मी नाही का, मी प्रोप्रायटरीवाला आहे, माझी प्रोप्रायटरी कंपनी आहे. पण अखिल भारतीय नाट्य परिषद ही संस्था आहे. म्हणजे जसं गजानन महाराजांची शिर्डी आहे, शेगाव आहे, तर ती जशी संस्था आहे तशी रंगदेवतेची संस्था आहे. त्यामुळे संस्थेमध्ये काम करताना विविध प्रकारचे लोक असतात. त्या विविध प्रकारच्या लोकांना हँडल करायची ताकद पाहिजे. त्यासाठी डोकं शांत पाहिजे आणि त्या रंगभूमीची माहिती असायला पाहिजे. कोण कधी आपल्याला गणवेल हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण आत्ताच मी आलेलो आहे, 1-1.25 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे मी ओळखतोय, जोखतोय लोकांना, काय कोणाचं म्हणणं आहे, कसं म्हणणं आहे, कोण चुकतंय, कोण चुका करू शकतं, कोण दुरुस्त करू शकतं. माझ्याकडून पण चुका होऊ शकतात. पण आम्ही 60 जणं एकमेकांना धरून आहोत
घट्ट धरून आहोत. नियामक काय, कार्यकारिणी काय, सगळे आम्ही एक महाराष्ट्राला आम्ही अन्सरेबल आहोत ना. म्हणजे आम्ही एक जरी चूक केली, म्हणजे साधी गोष्ट सांगतो, कार्यक्रम पत्रिकेवर एक जरी नाव नाही आलं तरी माझं नाव नाही आलं इथपासून सुरू होतं. कळलं का? तर इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत. पण ठीक आहे ना, आमची कम्युनिटी लहान आहे, कलावंतांची कम्युनिटी लहान आहे, त्यामुळे एकमेकांना सांभाळून घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका. एकदा ह्यांच्या दोघांशी तिघांशी बोलून घेतो, अजयजींशी बोलतो, सलीमशी बोलून घेतो, ह्यांच्याशी बोलून घेतो. ते बंद काय आहे ते मी समजून घेतो. हे खरंच बंद आहे का नाही इथपासून मला बघायला लागेल. पण बंद असेल तर का बंद आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड, त्याचं कारण काय आहे हे मी सगळं जाणून घेतो. आणि तुमच्या सर्व कलावंतांना माझ्यातर्फे तुम्ही विनंती करा, आणि मीही विनंती करतो की आंदोलन करण्यापेक्षा मदतीला या. काय चुका होतील त्या सांगा, ओपनली सांगा. मागून बोलण्यात काहीच पण नसतं. ओपनली सांगलं की 1 to 1 होतं. एकदा तुझ्याचं माझं झालं की मग शांत होतं डोकं, मग आपण परत खांद्यावर हात टाकून इकडे तिकडे फिरू शकतो. ओके. सर, एक प्रश्न. लोककला मंडळ जी आहेत, मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी मोर्चा काढला होता की त्यांचं पेन्शन वाढवावं. तर आपल्या परिषदेच्या मार्फत असं काही होणार आहे का त्यांच्यात? पेन्शन हा शासनाचा विषय आहे. पण संघटना जी असते तर त्यात त्यांना काही सहकार्य मिळणार का? कारण तमाशा करणारे जे आहेत ते पण लोक. नाही, ऐका. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तमाशा किंवा लोककला ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यामध्ये उल्लेख आला आहे की तमाशा पण होणार आहे. तमाशा काय? तमाशा खडी त्यासाठी लोक कार्यक्रम सादर होणार नाही. कसं आहे की तमाशा काय किंवा लोककला काय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. आता आमच्याकडे रंगमंच कामगारांची संघटना वेगळी आहे. निर्माता संघाची संघटना वेगळी आहे, निर्मात्यांची वेगळी आहे, मॅनेजर लोकांची संघटना वेगळी आहे. कळलं का? त्यामुळे नाही मग अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विभागीय संमेलन होतं आहे नागपूरला 24 एप्रिलपासून. आणि या 24, 25, 26, 27 बरोबर या 4 दिवसात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आणि झाडेपट्टीपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत आणि परिसंवादापासून ते रात्रभर चालणाऱ्या एकांकिकेपर्यंत असे भरपूर कार्यक्रम 24पासून सुरू होत आहेत. तर नागपूरमधील सर्व रसिकांना नम्र विनंती आहे, सर्व कलावंतांना नम्र विनंती आहे, या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून दाद द्यावी आणि मनोबल वाढवावं नवीन कलावंतांचं, जे अतिशय गरजेचं आहे. तर परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती करतो की 24पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर विभागीय संमेलन सुरू होत आहे. तर नक्की या. धन्यवाद. हिंदी में कोई आएगा क्या? मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता. ह्या विभागीय संमेलनाचं उद्घाटन सकाळी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आहे. आणि समारोप 27 तारखेला संध्याकाळी 6 वाजता माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते. हा एक आनंदाचा भाग आहे की आमचे राजकारणीसुद्धा जे आमच्यापेक्षाही मोठे कलावंत आहेत ते सुद्धा येत आहेत आणि आमच्यावर शाबासकीचा थाप ठेवत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.